Good morning students. Today is the second part on To Serve with Love novel. In this part we will go through the theme of the novel. Now what is the theme? काय बघितलं होतं आपण theme म्हणजे एक सेंट्रल आयडिया ऑफ द नॉवेल किंवा आपण ज्याला म्हणूया की जी काही सार आहे सारांश आहे ते थोडक्यामध्ये सांगणे. या नॉवेलचं थीम समजा सांगायचं झालं तर ते एक बिटर टाइप आहे. म्हणजे बिटर यासाठी म्हणतोय मी की पेनफुल आहे. ऑटोबायोग्राफी आहे ऑफ सर E.R. ब्रेथवेट हे ऑथर आहेत या नॉवेलचे आणि त्यांनी आपलं एक ऑटोबायोग्राफीच्या द्वारे या सगळ्या बाबी सांगण्याचा प्रयत्न केलाय की व्हॉट वॉज हिज एक्सपिरियन्स बीइंग अ ब्लॅक पर्सन. सो ही बिकेम अ विक्टिम ऑफ रॅसिझम, हाऊ ही वॉज ट्रीटेड इन ब्रिटन. त्यांनी पूर्वायुष्य सांगितलेलं आहे. ही सर्व्ड ॲज अ आर्मी मॅन देअर इन रॉयल एअरफोर्स ऑफ ब्रिटन. आणि त्यानंतर पुढील आयुष्यामध्ये त्यांचा आलेला अनुभव जो आहे तो अतिशय वाईट आहे. बघूया आपण. व्हॉट हॅपन्स दॅट द ऑथर इज E.R. ब्रेथवेट अँड व्हॉट हॅपन्स दॅट आफ्टर the war he was badly in need of money to meet both ends. म्हणजेच काय की पोटापाण्याची गुजराण करण्यासाठी त्याला पैशांची गरज होती आणि पैसे मिळवायचे. ते जरी एक इंजिनियर होते बाय एज्युकेशन, परंतु त्यांना खूप अडचणी आल्या पुढील आयुष्यामध्ये आणि म्हणून शेवटचा उपाय म्हणून ते काय करतात, एका स्कूलमध्ये ते अप्लाय करतात. ग्रीनस्लेड स्कूल ऑफ ईस्ट पार्ट इन लंडन. आता त्या ठिकाणी सुद्धा ही गेट्स अ जॉब ऑफ अ टीचर इन अ स्कूल. ओके. आणि जॉब जेव्हा त्यांना मिळतो तेव्हा ते अतिशय खुश होतात, परंतु एवढेही खुश होण्याचं कारण नव्हतं. बिकॉज दॅट स्कूल इज अ रफ अँड नटोरियस स्कूल. नटोरियस ज्याला आपण कुप्रसिद्ध म्हणतो. तर त्यांचं स्कूल हे एक नटोरियस स्कूल होतं, कारण की ज्या बाकीच्या स्कूलमध्ये ऍडमिशन मिळालेले नसायचे किंवा तिथून एक्सपेल केलेले स्टुडंट्स असायचे, असे स्टुडंट्स या स्कूलमध्ये ग्रीनस्लेड स्कूलमध्ये ऍडमिशन घ्यायचे की जे लंडनच्या ईस्ट एंड पार्टला होतं. व्हॉट हॅपन्स देन दॅट द स्टुडंट्स हू वेअर कमिंग टू द स्कूल दे बिलॉंग टू अ बॅकग्राऊंड. ते अशा पार्श्वभूमीशी रिलेटेड होते, द बॅकग्राऊंड विच इज नॉट सुटेबल फॉर लर्निंग and their overall development and progress. म्हणजे स्कूलचं एन्व्हायरमेंट जे होतं ते एक प्रकारे अशा विद्यार्थ्यांना सुटेबल नव्हतं असं नव्हे, तर मुळामध्ये विद्यार्थी ज्या बॅकग्राऊंड मधनं यायचे ते तेवढं चांगलं नव्हतं. म्हणजे स्कूलनं कितीही प्रयत्न जरी केलं तरी पण त्या विद्यार्थ्यांचं सुद्धा बॅकग्राऊंड, घरचं कल्चर किंवा पुन्हा पॅरेंट्स कडनं मिळणाऱ्या ज्या काही एक शिकवणूक आहे ती सुद्धा बऱ्यापैकी असायला हवी, पण असा प्रकार तिथे नव्हता. अँड सो द स्टुडंट्स, द बॅकग्राऊंड दॅट दे बिलॉंग टू बेसिकली इट वॉज नॉट सुटेबल फॉर द लर्निंग और अगेन दी ओव्हरऑल डेव्हलपमेंट ऑफ द स्टुडंट्स. ओके. आणि त्याच्यामुळे ते मुलं जरा वेगळ्या प्रकारातील होती. ती काहीशी टीचरला टेरराइज करणारी किंवा पुन्हा त्यांना दे वुड हरॅश. ओके. आणि असाच काहीसा एक्सपिरियन्स जो येतो तो या ब्रेथवेटला सुद्धा येतो. सो स्टुडंट्स आर नॉट इन अ मूड टू चेंज देअर ॲटिट्यूड अँड बिहेवियर. ओके. दे डिड वॉन्ट टू चेंज देअर मूड ऑर अगेन बी अ गुड लर्नर वगैरे असं त्यांची इच्छाच नसायची त्या विद्यार्थ्यांची. आणि म्हणून ब्रेथवेट यूज इनोव्हेटिव्ह आयडियाज. ऍक्च्युअली ती काय करायची, दे यूज टू हरॅश हिम. ओके. दे यूज टू हरॅश हिम, bullied with him, but he did not lose his patience and he actually tried to change the behavior of the students. And for that purpose काय करतात ते, ब्रेथवेट uses innovative ideas and techniques and he started understanding
द स्टुडंट्स मीन्स हिज स्टुडंट्स. ओके, तर ते प्रयत्न करतात की काहीतरी एक नवीन मेथड इम्प्लिमेंट करावी आणि ज्याच्याद्वारे या स्टुडंट्सला आपण चेंज करावं, चांगलं लर्निंग ॲटमॉस्फिअर त्यांच्यासाठी क्रिएट करावं, त्यांना एक प्रकारे एज्युकेशन मध्ये त्यांचा इंटरेस्ट क्रिएट करावा, यासाठी ते सगळे प्रकारचे प्रयत्न ते करतात. ओके, अँड स्टुडंट्स हाऊ डिड दे रिस्पॉन्ड टू हिम? ते काय करतात तर स्टुडंट्स दे हरास्ड हिम अँड बुलीड विथ द ऑथर. ओके, दे हरास्ड हिम, ते त्यांना त्रास देणं सोडत नाही, ते त्यांना इनोव्हेटिव्ह मेथड यूज करतात. आपण बघितलं या आधीच्या पार्टमध्ये, समरीमध्ये वगैरे सुद्धा आपण बघितलं होतं की त्यांना ते रूल सेट करतात की एव्हरी गर्ल स्टुडंट शुड बी कॉल्ड ॲज मिस, आणि पुन्हा टीचर जे आहे त्यांना सर म्हणून हाक मारायची. सोबत ही वुड टेक देम टू द एक्सकर्शन्स अँड अगेन नियर बाय प्लेसेस. ओके, स्टडी टूर ते ऑर्गनाइज करतात त्या ठिकाणी, आणि मुलं त्या ठिकाणी कधी कधी काही काही मुलं गेली सुद्धा नसतात कधीच, दे वर रिअली सरप्राइज वगैरे. ठीक आहे ना. त्याच्यात पुन्हा ते मुलं जरी त्यांना हरॅश करीत होते, बट ही डिड नॉट लूज हिज पेशन्स. ओके, ही डिड नॉट लूज हिज पेशन्स, अँड व्हॉट डिड ही डू दॅट ही कंटिन्यूड इम्प्लिमेंटिंग हिज नोवेल आयडियाज अँड टेक्निक्स. He continued his path of changing the behavior of his students. He did not lose his control. He always just kept on doing the innovative methods so that he could change the behavior of his students. Okay, and for that he used novel ideas, and really he was successful also, and he could bring about significant change in his students. That is the success of being a teacher. त्यांच्या लक्षात येतं की आपण या विद्यार्थ्यांशी अशा तऱ्हेने जरी वागलो तरी पण त्यामुळे काही साध्य होणार नाहीये. आता मुळामध्ये हे जरी समरीचा पार्ट जरी असला तरी पण थीम मध्ये आपण यांना का बरे विचारात घेतोय, कारण दिस इज द बॅकग्राऊंड ऑफ द थीम. थीम म्हणजे आपण म्हटलं की सेंट्रल आयडिया ऑर अ ट्रूथ. ओके, आणि in nutshell, a short in a sentence, what we can say about the novel? Actually, the racism that was prevalent in England during the period of 1940, that was really very bitter. Means 1940 च्या काळामध्ये इंग्लंडमध्ये जे रॅसिझम होतं ते रॅसिझम अतिशय भयानक होतं. त्यावेळेला ब्लॅक आणि व्हाईट हा जो संघर्ष जो आहे तो अतिशय पीक वरती होता, आणि स्वतः ब्रेथवेट त्याची विक्टीम बनले. या ठिकाणी दिस रॅसिझम इट इज प्रिव्हॅलंट ऑर द प्रायमरी सिग्निफिकन्स ऑफ नॉवेल. ओके, what was Braithwaite's or author's experience of racism? That is the theme of the novel. Okay, and he cites many incidents. त्याने अनेक इन्सिडेंट सुद्धा सांगितलेले आहेत. When he was in search of a home, okay, राहण्यासाठी जेव्हा ते घर शोधत असतात त्यावेळेला त्यांना आलेला अनुभव, किंवा पुन्हा when he was with his girlfriend in a restaurant at that time also, his experience with his students, okay, that time also what type of experience that he has. अशी असंख्य प्रकरणे इथं सांगितलेली आहेत. and all those things they are just in parallel to highlight the theme that how racism was there, and really how Braithwaite, like educated person, only because he is a black person, how he was affected. All those things they are narrated there in the novel. Okay, in the next part what happens that here Braithwaite, when he was actually applying for the job or in search of a job, at that time he had very bitter experience. He experienced the things for which he was actually just not made for, or he did not expect that anything such would happen with him. And so here Braithwaite struck by the unexpectedness of prejudice. Prejudice आपण ज्याला पूर्वग्रह दूषित असं म्हणतो. जी ब्रिटिश लोक जी होती ती ब्रिटिश लोक अशा ब्लॅक पीपलला
एका वेगळ्या दृष्टीने बघायचे, बिकॉज दे वेअर विथ सम हॅट्रेड and they had a kind of prejudice that is against such people, so they were affected with the racism आणि याची victim ते सुद्धा बनतात. So what happened that actually त्यांना अशी feeling नव्हती ब्रिटिशर्सच्या बद्दल. कारण काय, because when he had his birth and his childhood, he born and brought up in British Guyana. Okay, it is actually occupied by Britishers, and so it is a British colony, and so he considered him as a British citizen. He thought that I am equally actually able, or again I should get the justice, or again I am equally I am having the right be a citizen of British. And so he didn't think that not as a black British citizen in a British colony. He considered himself as a British citizen. याचा पुढील परिणाम असा झाला की when he was serving as some army man or as an employee for Royal Air Force, he served there, and when he was serving, जेव्हा ते त्या ब्रिटिशच्या रॉयल एअर फोर्स मध्ये काम केलं त्यांनी, at that time he got a good kind of respect and esteem. सगळ्यांनी त्यांना एक प्रकारे रिस्पेक्ट दिली, सोबतच त्यांना एक मान सन्मान त्या ठिकाणी मिळाला, इस्टीम मिळालं. परंतु आफ्टर लिव्हिंग दॅट जॉब ही वॉज इन सर्च ऑफ सम अनदर जॉब. स्वतः गुड एज्युकेटेड होते, ते इंजिनियर होते, आणि त्यामुळे त्यांना वाटलं की ऑन द बेसिस ऑफ दिस एज्युकेशन यू वुड गेट अ गुड टाइप ऑफ जॉब. बट as he left his job, became outsider for the same British people. Okay, he was in search of job, but his education was of no use in getting a job. त्यांना कोणी जॉब द्यायला तयार नव्हतं. त्यांच्या या एज्युकेशनच्या भरोशावरती त्यांना चांगलासा जॉब मिळायला हवा होता, पण फक्त एकच चूक होती, ती म्हणजे ही वॉज अ ब्लॅक पर्सन. आणि त्यामुळं जेव्हा केव्हा ते जॉब शोधायला जायचे तेव्हा त्यांना एक्सपिरियन्स काय यायचा की ही वॉज टोल्ड दॅट जॉब हॅज ऑलरेडी बीन फिल्ड. म्हणजे ऑलरेडी आम्ही दुसऱ्याला कोणाला तरी घेतलेला आहे, किंवा पुन्हा ते लोक सांगायचे की ही इज ओव्हर एज्युकेटेड, असंही त्यांना सांगितलं जायचं. आणि या सगळ्यांचा परिणाम हा जो त्यांना एक्सपिरियन्स येतो, आपण त्या नॉवेलमध्ये सांगितलेलं आहे की ही हॅड काइंड ऑफ एक्सपिरियन्स इन बस. ओके, बसमध्ये त्यांना आलेला अनुभव, किंवा पुन्हा आणखी असे अनुभव काही आहेत की यामुळं त्याला लक्षात येतं की दिस ब्रिटिश पीपल दे हॅव अ ग्रेट हॅट्रेड अँड जेलसी अगेन्स्ट द ब्रिटिशर्स. आणि याचा परिणाम असा झाला की त्यांच्या मनामध्ये सुद्धा ऍक्च्युली या ब्रिटिश लोकांच्या बद्दल हॅट्रेड आणि त्यांच्याबद्दल एक मनामध्ये वाईट भावना निर्माण झाली. ही नेव्हर लॅशेस आउट फिजिकली. आता त्यांना खूप मनामध्ये गुस्सा यायचा, राग यायचा, त्यांना वाटायचं की आय शुड डू समथिंग, परंतु त्यांनी कधीही फिजिकली असं कधीही कुणाला ही नेव्हर ट्राय टू हर्ट. ओके, फक्त त्यांच्या मनामध्ये ते असे विचार यायचे आणि व्हर्बली ते कधी कधी असे बोलूनही दाखवायचे. त्यांच्या गर्ल स्टुडंटच्या सोबतचा एक्सपिरियन्स वगैरे तिथं सांगितलेला. सो दे ऑल्सो यूज टू हरॅश हिम, आणि त्याच्यामुळे त्यांना व्हर्बली त्यांना ते स्पॉइल करायचे. तर तेवढं फक्त व्हर्बली त्यांचं लिमिटेड होतं, फिजिकली नेव्हर ही ट्राय टू हर्ट एनीबडी. सो ही एक्झिबिट्स पेशन्स अँड इंड्युरन्स ॲज अ टीचर. त्यांनी खूप कंट्रोल ठेवलं आणि सहनशीलतेच्या या बळावरती त्यांनी अनेक अशा वाईट प्रसंगांना, बिकट प्रसंगांना सुद्धा तोंड दिलं. सो ही डिस्क्राइब्स रेज. Okay, he really in a great anger, mood of anger, and he wanted to hurt also, but he never did so. He develops a hatred and wrath for the British people. जे व्हाईट स्किन पीपल आहेत अशा ब्रिटिश लोकांच्या बद्दल त्याच्या मनामध्ये खूप अशी चीड, राग, त्यांच्याबद्दलची जेलसी त्यांच्यामध्ये निर्माण होते. परंतु जेव्हा ते स्कूलमध्ये येतात आणि ही स्टार्टेड सर्विंग ॲज अ टीचर, त्या ठिकाणी सुरुवातीला त्यांनाही अतिशय वाईट अनुभव तिथे येतो. परंतु हळूहळू
त्यांच्या लक्षात येतं की दिस इज नॉट द वे दॅट आय शुड ट्रीट माय स्टुडंट्स, आणि मग ते आपलं बिहेवियर चेंज करतात. ते काय करतात, दॅट हिज एक्सपिरियन्स विथ स्टुडंट्स ॲट द ग्रीन स्लेट स्कूल चेंज्ड हिम, अँड हाऊ डिड दॅट ही बिकेम अ मॅन ऑफ पेशन्स, again a man with a stable mood, as well as he started ignoring the students' mischievousness and their wrongdoings, and he started to forgive them. त्यांना ते माफ करतात, आणि या मागे मोटिव्ह एकच असतो, तो म्हणजे की ऑल द स्टुडंट शुअरली दे वुड अचीव सक्सेस अँड दे वुड गेट देअर डिझायर्ड गोल्स इन देअर लाईफ. तर ही एक त्यांची ऑटोबायोग्राफी आहे, टू सर्व विथ लव्ह, E.R. बेर्थवेट यांची. आणि त्यामध्ये एवढं त्यांनी भाग सांगितलेला आहे. मुळामध्ये इट इज डिपेंड ऑन द रॅशनलिझम, ॲक्च्युली द रॅशियल इनजस्टिस दॅट E.R. बेर्थवेट एक्सपिरियन्स इन हिज लाईफ, दॅट द थीम ऑफ द नॉवेल. ओके, आपण विद्यार्थ्यांनी इथे थांबूया.